विधायक नरेंद्र मेहता ने डिम्पल मेहता व ध्रुव किशोर पाटिल को दी बधाई। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मीरा भाईंदर नगर निगम में महापौर व उप महापौर पद के लिए चयनित डिम्पल मेहता और ध्रुव किशोर पाटिल को विधायक नरेंद्र मेहता ने बधाई दी। इस मौके पर विधायक नरेंद्र मेहता ने कहा कि वे सभी को साथ लेकर मीरा भाईंदर को विकास की दिशा में आगे ले जाएंगे। नरेंद्र मेहता ने कहा कि चुने गए प्रतिनिधि मराठी समाज से जुड़े हुए हैं और वे जमीनी स्तर पर कार्य करने वाले कार्यकर्ता रहे हैं। उन्होंने ये भी कहा कि भले ही विरोधी पक्ष का उन्हें समर्थन मिले, फिर भी वे मराठी समाज को पूरा सम्मान करते हैं। उन्होंने कहा, हम पिछले 48 वर्षों से मीरा भाईंदर में रहे हैं और इस शहर के विकास के लिए लगातार काम किया है। वहीं डिम्पल मेहता ने कहा कि मीरा भाईंदर में चल रहे विकास कार्यों को प्राथमिकता के आधार पर पूरा किया जाएगा और जनता की उपेक्षाओं पर खरा उतरने का हर संभव प्रयास किया जाएगा। आइए जानते हैं नरेंद्र मेहता और डिम्पल मेहता ने क्या कहा। मीरा भाईंदरसाठी मोठा दिवस आहे। शहराला 3 वर्षानंतर प्रथम नागरिक प्राप्त झालाय। मी मान्य महापौर डिम्पल विनोदजी मेहता, मान्य उपमहापौर ध्रुव किशोरजी पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो। चांगल्या मताने त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे या शहरातले सर्व नागरिकांना, सर्व समाजाला आणि सर्व पक्षाला सोबत घेऊन ह्या शहराला विकसित करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो। जबाबदारी वाढल्याचं असं भासत नाही। स्वाभाविक आहे की ज्यावेळी आपल्याला इतका मोठा जनतार मिळतो तर नक्कीच आहे ती जबाबदारी सुद्धा वाढलेली असते आणि पण मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडू। विकासाचे कामं जे राहिलेले आहेत त्याचे कसं मराठी एकीकरण समिती हे काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हेही माहीत आहे हे राजकीय या मागून चालवणं याच्यामध्ये लोक होती। पण ठीक आहे, त्यांचंही अभिनंदन। पण डिम्पल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला। मला 48 वर्ष शहरामध्ये झालं तरी आता कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक बोलत मला समजत नाही। या शहराने मला 2दा निवडून दिलं, ते दुसऱ्यांदा महापौर होत आहे तरी त्याला विरोध म्हणजे हे खरं हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं। मी सर्वप्रथम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहताजी, आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैनजी, आमचे गटनेता हसमुख गेहलोतजी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि प्रथम म्हणजे मीरा भाईंदरची जनता यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे। ज्या जनताने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे ते विश्वासवर आम्ही विकासाचे अनेक काम करून त्यांना परत आणू हे विश्वास जनताने आम्हाला दिलेला आहे। आम्हाला आमचे भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे ते विश्वासमध्ये मी खरं उतरणार। विकासाची कोणती महत्त्वपूर्ण कामे या ठिकाणी आम्ही ज्या आता निवडणूक झाली होती त्या ठिकाणी आम्ही सर्व घरोघरी फिरले होते आणि अनेक विकासाचे कार्य आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहे। प्रमुख म्हणजे आपला सूर्या डॅमचं जे पाणी आहे ते आपला मीरा भाईंदरमध्ये येणार आहे, ते आम्हाला लवकरच लवकर त्या कामामध्ये आम्हाला गती द्यायची आहे। त्यानंतर मी मेट्रोच्या सांगू शकते, ते प्रथममध्ये जे मेट्रोचं काम आहे ते परिपूर्ण आता होणारच आहे, पण त्यांना पण अजून आम्ही गती देण्याचं काम या ठिकाणी करणार। परत एकदा आमच्या सिमेंट रोड आहे ते काम चालू आहे, ते सिमेंट रोडला परत एकदा आम्ही गती देऊ। अनेक असे कामं आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचं आहे। जनतामुळे आम्ही हे विश्वास त्यांना परत हे कामे करून दाखवू। चव्हाण साहेब, मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता साहेब, अध्यक्ष दिलीप जैन साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यामुळे आज हा मान सन्मान मला भेटला आहे। मीरा भाईंदरच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, सहकार्य दिलं, वोट दिले आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे। तर जो आमचा इलेक्शनचा जो जाहीरनामा होता, संकल्प मीरा भाईंदरच्या विकासाचा, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अहोरात्र मेहनत करून मीरा भाईंदर शहर विकसित करण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।